देश भर में केंद्र सरकार द्वारा जनगणना प्रक्रिया शुरू कर दी गई है। 1 अप्रैल से पहले चरण में घरों की गणना की जा रही है, लेकिन इस प्रक्रिया में अनुसूचित जाति और जनजाति का उल्लेख होने के बावजूद ओबीसी वर्ग के लिए अलग कॉलम नहीं दिए जाने पर विवाद खड़ा हो गया है। इसी मुद्दे को लेकर गोंदिया में ओबीसी संघर्ष समिति और सकल ओबीसी समिति ने जनगणना के बहिष्कार की चेतावनी दी है। केंद्र सरकार द्वारा शुरू की गई जनगणना के पहले चरण में घरों की जानकारी जुटाई जा रही है। हालांकि ग्राम पंचायतों के पास पहले से ही घरों का डेटा मौजूद है, इसके बावजूद दोबारा गणना की जा रही है। इस दौरान अनुसूचित जाति और जनजाति का स्पष्ट उल्लेख किया गया है, लेकिन ओबीसी वर्ग के लिए कोई अलग कॉलम नहीं रखा गया है। गौरतलब है कि 25 अप्रैल 2025 को केंद्र सरकार की कैबिनेट में ओबीसी की अलग से जनगणना कराने का प्रस्ताव पास किया गया था। केंद्रीय मंत्री अश्विनी वैष्णव ने भी इसकी घोषणा की थी। साथ ही अप्रैल 2026 में हुए विशेष सत्र में भी जातिगत जनगणना का आश्वासन दिया गया था। लेकिन अब जब जनगणना शुरू हुई है तो ओबीसी वर्ग को अन्य श्रेणी में शामिल किया जा रहा है। इससे यह आशंका जताई जा रही है कि आने वाली जनगणना में भी ओबीसी की अलग गिनती नहीं होगी। ओबीसी संगठनों का कहना है कि यह उनके साथ बड़ा अन्याय है और इससे उनके अधिकारों पर असर पड़ेगा। इसलिए जब तक ओबीसी के लिए अलग कॉलम नहीं बनाया जाता, तब तक वे जनगणना का बहिष्कार करेंगे। वहीं ओबीसी संगठनों ने सरकार से सवाल किया है कि अगर अनुसूचित जाति और जनजाति का उल्लेख किया जा सकता है तो ओबीसी को क्यों नजरअंदाज किया जा रहा है। साथ ही यह भी चेतावनी दी गई है कि जो ओबीसी नेता समाज के हक के लिए आगे नहीं आएंगे, उन्हें भी आने वाले समय में जवाब देना होगा। मुळात 1 एप्रिलपासून 2026-27 सार्वत्रिक जनगणनेला सुरुवात झालेली आहे। घरगणनेचं काम या देशात सुरू झालेलं आहे, गावागावात सुरू आहे। या घरगणनेमध्ये ओबीसींचा स्वतंत्र रकाना नाही। जर रकान्याची गरज नसेल आणि सेकंड फेजमध्ये होणाऱ्या जनगणनेत ओबीसींची जनगणना करणार असाल तर यामध्ये या प्रपत्रामध्ये शेड्यूल कास्ट आणि शेड्यूल ट्राईबची गरज काय? आणि जर रकान्याची गरज आहे तर ओबीसींचा स्वतंत्र रकाना असल्याशिवाय आम्ही घराची गिनतीसुद्धा होऊ देणार नाही। यापुढं जाऊन या जनगणनेत जर ओबीसींचं जातनिहाय जनगणना होत नसेल तर या सार्वत्रिक जनगणनेच्या विरोधात आम्ही आहोत। यावर बहिष्कार आमचा आहे। शासनाच्या विरोधात हे बहिष्कार सफल करण्यासाठी वाटेल ते परिणाम सहन करायला, कारण की शेवटची लढाई ओबीसींची आहे। कदाचित ही सार्वत्रिक शेवटची जनगणनासुद्धा असू शकते आणि म्हणून ही आमची सामाजिक जबाबदारी म्हणून ती जबाबदारी निभावणं, उद्या येणाऱ्या पिढीचं भवितव्य उद्ध्वस्त होत असताना ही लोक नालायक झोपलेली होती हा आरोप आमच्यावर येऊ नये आणि म्हणून ही जबाबदारी स्वीकारण्याचं काम आणि या जनगणनेवर बहिष्कार टाकण्याची घोषणा या अनुषंगाने आम्ही करत आहोत। आपण एक पत्र देखील दिलेलं आहे ग्रामपंचायतीने, काय नेमकं त्याच्यात नमूद करण्यात आलं आहे? त्यामध्ये स्पष्ट म्हटलं की आपण समाजाचे जबाबदार जनप्रतिनिधी आहात। आपल्याकडून अपेक्षा आहेत की आपल्यासोबत जुळलेले जे समाजाचे घटक आहेत त्यांच्यापर्यंत या जनगणनेच्या अनुषंगानं जर आमचा रकाना नसेल तर आपण त्यामध्ये जागृती आणावी, बहिष्कारासाठी मदत करावं ही अपेक्षा व्यक्त केलेली आहे। आणि काही संधी साधू नेहमी जेव्हा जेव्हा अशा संधी निर्माण होतात, जनतेचा मोठा रस्त्यावर लोट दिसतो तेव्हा मात्र फोटो घ्यायला, क्रेडिट घ्यायला, मोठी मोठी भाषणं ठोकायला हे लोक असतात, परंतु वास्तवात लढण्यासाठी अधिकारासाठी मात्र हे भांडताना दिसत नाही। तर अशांना आम्ही नोंद घेऊन येणाऱ्या काळात त्यांची जागा दाखवण्याचं सुद्धा काम हा समाज करणार आहे, ही ताकीदसुद्धा या अनुषंगाने दिलेली आहे। आता जर याच्यात सुधारणा झाली नाही तर ओबीसी समाज पुन्हा रस्त्यावर उतरेल। रस्त्यावर जो मार्ग आम्हाला आता रस्त्यावर काय आहे की हे सगळे प्रगणक, त्यांचे निरीक्षक हे गावागावांमध्ये जाणार आहेत, बरोबर आहे ना? हे रस्त्यावर येणार नाहीत। आम्हाला ही चळवळ, हा विरोध गावागावात, गल्ल्या गल्ल्यात आमचे कार्यकर्ते, जरी आमचे एका गावात 5-6 कार्यकर्ते असले तरी ते भरपूर आहेत आणि प्रत्येक गावांमध्ये असणारा 100% जवळपास समाज शेड्यूल कास्ट, शेड्यूल ट्राईब, ओबीसीचा आहे। आणि या इश्यूवरती शेड्यूल कास्ट आणि शेड्यूल ट्राईबसुद्धा बऱ्याच मोठ्या प्रमाणात सरपंच आमच्यासोबत आहेत, त्यांचासुद्धा सहकार्य, कारण की हे फोडा आणि राज्य करा, जे ओबीसींची अवस्था केलेली आहे तीच आता शेड्यूल कास्टवर सुद्धा उपवर्गीकरणाच्या माध्यमानं आणलेला आहे। एकाचा नंबर लागणार आहे। जे वेळीच सावध झालो नाही तर हे वाईट परिणाम सर्वांनाच भोगावे लागणार आहे की ज्या नॉन क्रिमिलियरची असंवैधानिक अट ओबीसींवर लादली तीच कदाचित उपवर्गीकरणाच्या नंतर शेड्यूल कास्टवर सुद्धा येणार आहे।
आणि म्हणून गावागावांमध्ये हा बहिष्काराचा एक आंदोलन सुरू राहील आणि आम्ही सफल तर करून दाखवू.